मला सांगाल का तो पॅक कसा बनवता ते? नाही मॅडम, मला नाही माहीत, कारण मी तो पॅक बनवत नाही ना, त्यामुळे मला नाही सांगता येणार. अहो मग अश्विनी मॅडमना विचारा ना, त्या सांगतील ना. आता अश्विनीने ना हिला पॅकही फुकट देऊन टाकायला पाहिजे, कारण बिझनेस वाढवण्यात तर हिला इंटरेस्ट नाहीच आहे आणि असलेल्या बिझनेसची पण छान वाट लागेल. सॉरी मॅडम, त्याचं काय ना, आम्हाला हा पॅक तुम्हाला तसा देता येणार नाही. म्हणजे तुम्हाला तो आमच्याकडनं विकत घ्यावा लागेल. काय ना, हे आमचं सिग्नेचर प्रोडक्ट आहे, त्याच्यामुळे आम्ही नाही सांगू शकत तुम्हाला. हो का? मग ठीक आहे. मग आज जाताना मी तो एक पॅक आणि हो अजून एक पॅक मला द्या. माझी बहीण पुण्याला राहते ना, तर मी तो तिलाही देईन. हो देईन की, मी पॅक खरंच देईन. पण आता ना आमच्याकडे एकच पॅक आहे. उद्या मी नवीन पॅक तयार करणार आहे, तेव्हा तुम्ही घेऊन जाऊ शकता. आणि हो, आणखीन कुणाला तुम्ही आमचं नाव सजेस्ट केलं तर बरं होईल. म्हणजे काय ना, आम्ही आमचं हे सिग्नेचर प्रोडक्ट काही दिवसांनी मार्केटमध्ये लॉन्च करणार आहोत, त्यामुळे नंतर तुम्हाला ते कुठेही मिळेल. अरे वाव, हे तर खूपच चांगलं होईल. काय ना, माझ्यासारख्या सतत ट्रॅव्हल करणाऱ्या मुलींना जर हा पॅक मिळाला तर खूपच फायद्याचं ठरेल. नक्की. मी डिवोर्स फाईल करायला तयार आहे. काय? खरंच बरं झालं बाई, तू घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे. आता फार विचार करू नकोस. मी प्रोसिजरला लवकरच सुरुवात करतो, अशी मी तयारी करून ठेवलेली आहेच. आणि आपली बाजू स्ट्रॉंग आहे, त्यामुळे मला नाही वाटत इतका त्रास होईल. हो, आणि मला का माहिती का, आतून असं वाटतंय की आता ह्याच्या पुढे जे काही होईल ना, ते सगळं छानच होणार आहे. तुझ्या तोंडात साखर पडो आणि सगळं अगदी तसंच हो. नाही, साखर नको, गुलाबजाम चालेल. गुलाबजाम? हो, किती वर्ष झाले मी गुलाबजाम नाही खाल्ले. माझा डिवोर्स झाला ना की मी सगळ्यांना गुलाबजामच वाटणार आहे. मला गुलाबजाम खूप आवडतात. अगं मग खाल्ले का नाहीस? एकदा लहर आली म्हणून पंकजने असेच गुलाबजाम आणले होते आणि मला खायची खूप इच्छा होती, पण तरी पण तो ओरडेल किंवा काही बोलेल म्हणून मी नाही गुलाबजाम खाल्ले. पण तो जसा बाहेर गेला ना, त्यानंतर मी त्यातलं फक्त आणि फक्त एकच गुलाबजाम खाल्ला. पण त्याला घरी आल्यानंतर कळलं, कारण की तो ते गुलाबजाम मोजून गेला होता. आणि त्या गोष्टीनंतर त्याने ना मला अंग सुजेपर्यंत मारलं. लहानपणापासून इतका आवडणारा पदार्थ, पण त्याचं आता नाव जरी काढलं ना तरी तोंड कडू होतं. कसला चक्रम माणूस आहे. एक गुलाबजाम खाल्ला म्हणून कोण मारतं का? हो ना, मला काही कळतच नाही माणसं शिका वागतात. बरं कार्तिकी, तू आता या आतल्या आठवणी काढू नकोस. हे सगळं ऐकून मला असं वाटतं तू घेतलेला निर्णय योग्य आहे. बरं झालं अश्विनी तुला इथे घेऊन आली. आता सगळं चांगलं होईल. विद्युत, आता हिची जबाबदारी तुझी. हिचं आयुष्य आता मार्गी लाव. हो. अश्विनी, तू हे जे काही बोललीस ते खरं बोललीस की फक्त मला बरं वाटावं म्हणून तू हे बोलतेस? नाही, असा काही तू डिसिजन घेतलायस का? फर्म आहेस का त्यावर? हो जेनी, मी माझं सगळं लक्ष आता पार्लरवर केंद्रित करणार आहे. माझ्या ध्येयापासून भरकटले होते, पण काल जेव्हा तू मला बोललीस त्याच्यानंतर घरी गेल्यावर ना खूप विचार केला मी, आणि तुझं म्हणणं पटलं मला. तू बरोबर होतीस जेनी. मी थोड्या वेळापूर्वी क्लायंटला म्हणाले ना की आम्ही आमचं सिग्नेचर प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च करतोय. मी हे सगळं एकटी मॅनेज नाही करू शकणार जेनी. मला तुझी मदत हवी आहे, तुझ्या साथीची गरज आहे जेनी मला. पण अश्विनी, तुझ्या घरचे प्रॉब्लेम्स ते कसे मॅनेज करणार आहेस तू? घर आणि बिझनेस ह्या दोन्ही गोष्टी मी एकत्र नाही करणार आहे. घरात गेल्यावर घरची कामं आणि पार्लरमध्ये आल्यावर फक्त बिझनेस. माझ्यासाठी तू खूप महत्त्वाची आहेस आणि या पार्लरसाठी सुद्धा. जेनी, ही सिग्नेचर प्रोडक्टची आयडिया पण तुझीच होती ना,
त्यामुळे तू ह्या बिझनेसमध्ये माझी पार्टनर असणार आहेस. तू मला आणि या पार्लरला सोडून नाही जाणार ना? अश्विनी, अगं अशी कशी जाईन मी? तू खरंच थांबणार आहेस ना? ऑफकोर्स. अगं मला तुझ्याकडून हेच ऐकायचं होतं. आणि जर मी तुला ही अशी भीती नसती दाखवली ना, तर तू इतका सिरियसली असा विचार केलाच नसता बिझनेसचा. बस आता आपण फक्त आणि फक्त प्रोडक्टवर लक्ष द्यायचं आणि दणक्यात मार्केटमध्ये हे प्रोडक्ट आणायचं. ओके? बाकी कसलाही विचार करायचा नाही. प्रॉमिस? येस, पक्का मला प्रॉमिस. शिल्पी, ते परांजपेन बरोबर आज तुझी मीटिंग होती, त्याचं काय झालं? अपडेट आली काही? त्याची अपडेट आली की लगेच मला सांग. तिला काय झालं? सकाळपासून तर ठीक होती. शिल्पी, काय झालं? ऑल ओके? हां. काय ग शिल्पी, बरं आहे ना सगळं? अरे सकाळी मी इतकं नको नको म्हणत होते आईला, मला ते थालपीठ खायचं नव्हतं. तिखट होतं खूप, जळजळीत. त्याचाच त्रास होतोय बहुतेक आता. ऍसिडिटी वाटतेय खूप. पण नक्की बरी आहेस ना? म्हणजे दिस कॅन वेट. तुला घरी जायचंय का? नाही नाही, आय एम ओके. ठीक आहे, मी आता आपण कंटिन्यू करूया. मला सांग, तू कॉस्टिंग केलंस ना? बघू सर. येस, हे बघ झालंय ऑलमोस्ट सगळं. अरे बघू. आई, बिन साखरेची चहा. आज तरी गोड करायचं ना चहा माझ्यासाठी. नाही, हा घ्या बिन साखरेचा. अश्विनी तू पण ना. आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. एकाच दिवशी दोन दोन आनंदाच्या बातम्या. एक तर कार्तिकीने खूप महत्वाचा निर्णय घेतलाय आणि अश्विनीने सुद्धा बिझनेसच्या बाबतीत खूप महत्वाचा निर्णय घेतलाय. बस अशाच खंबीर राहा आणि खूप पुढे जा. जेनी पण परत काम करायला तयार झालीये. अगं जेनी तुला सोडून जाणारच नव्हती कधी. पण खरं सांगू, ती जर तसं बोलली नसती तर तू तुझा बिझनेस परत नव्यानं सुरू नसता केला ना. अरे हॅलो, हा बोलतोय. काय? अहो पण मी तर अच्छा अच्छा, इट्स ओके. मी पाठवतो, कन्फर्मेशनचा ईमेल पाठवतो मी तुम्हाला. हो लगेच पाठवतो. थँक्यू 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 सो मच. हे कसं शक्य आहे अश्विनी? मी कन्व्हेक्शनसाठी ऑनलाईन अप्लाय केलंच नव्हतं आणि मला सिलेक्ट केलं. मी ऑनलाईन ऍप्लिकेशनच केलं नव्हतं, तर सिलेक्ट कसं केलं मला? पण मी अप्लाय केलेलं. तू केलंस म्हणजे? बाबा, मी तुमच्या सगळ्या क्लायंट्सना कॉन्टॅक्ट केले, त्यांच्याकडून तुमचे रिपोर्ट्स मिळवले आणि ते रिपोर्ट्स ऑर्गनायझेशन्सना मेल केले आणि त्यांना कन्व्हिन्स केलं की तुम्हाला ऑनलाईन पार्टिसिपेशनसाठी परमिशन मिळावी म्हणून. अगं मी पण त्यांना ऑनलाईनसाठी रिक्वेस्ट केली होती, पण ते तेव्हा मला चक्क नाही म्हणाले. हो बाबा, पण मी ना तुमच्या क्लायंट्सचे रिव्ह्यूज आहेत ना ते त्यांना पाठवले आणि तुमचं रेप्युटेशन चांगलं होतंच, त्यामुळे इझिली परमिशन मिळाली. अमेझिंग. अश्विनी, मुलगी मोठी झाली आहे, बापाला मदत करते कामात. अगदी आईवर गेलीये. बाबांवर पण. येस, माझ्यावरच गेलीये आणि म्हणून ती मला अजून मदत करणार आहे. आता अजून खूप मोठी लांबी प्रोसेस बाकी आहे, सो यू हॅव टू हेल्प मी. बाबा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना, मी सगळं नीट करते. बरं मॅनेजर बाई. मग आता बोलायचं का पगाराचं? अरे बापरे. पगार? तुम्हाला सगळ्यांना ना खूप खूप थँक्यू. काही दिवस का होईना, पण तुम्ही मला तुमच्या कुटुंबाचा भाग करून घेतलं. नाहीतर अशी सुंदर नाती मला कुठे मिळाली असती. कार्तिकी,
असं सारखं थँक्स नाही म्हणायचं. आणि चांगल्या माणसांना ना नेहमी चांगली माणसंच भेटतात. म्हणजे थोडक्यात काय, तू तुझी स्तुती करून घेतलीस ना? अहो काय सगळ्यांसमोर किती थट्टा करताय माझी. अरे तुझी नाही करणार थट्टा तर कोणाची करणार? बायको आहेस माझी. चला म्हणजे श्रेयसचा मूड आता बदललाय. अगं काम का होत नाही या चिंतेत होता तो, आणि म्हणून त्यांनी मला डाव जिंकू दिला. येस नक्कीच. मगाशी डोकं चालत नव्हतं म्हणून जिंकलात तुम्ही. आता डाव मांडूच आहे आपण. आता बघा कसं हरवतो. तुम्हा लोकांना काहीतरी कारणच पाहिजे असतं ना, सारखं सारखं हसायला खिदळायला. अगं कारणच तसं आहे म्हणून आम्ही सगळे हसतोय बस. हो सांगा मग. आत्या अगं शिल्पी, अरे काय झालं शिल्पी? बस बस बस. मी पाणी आणते. शिल्पी बरी आहेस ना ग? काय झालं? हे पाणी घे. शिल्पी काय झालं? सकाळपासून तुझा चेहरा उतरलेला आहे. हे ते तुझ्या थालपिटांमुळे झालंय सगळं. एकतर इतकी झणझणीत आणि तिखट थालपिटं केली होतीस तू, त्याच्यामुळे मला ऍसिडिटी झाली. पूर्ण दिवस माझा वाया गेला. काही खाल्लं नाहीये मी त्यानंतर, त्यामुळे डोकं गरगरतंय आणि कसं तरी होतंय मला. तर खूप कसं तरी होतंय. शिल्पी हे बघ उपाशी आहे ना म्हणून तुझी चिडचिड होती. थांब मी जरा सरबत करून आणते. आई तुम्ही थांबा, मी आणते सरबत. तुम्ही दोघंही बराच वेळ बसलाय, जा आतमध्ये आणि जरा विश्रांती घ्या. काय कार्तिकी मॅडम, कसला एवढा सोहळा चालू होता? तुझं एक बरं आहे ना, असं आयतं बसायचं आणि सगळे काय काय आणून देतात जागेवर. आणि आमचा तो अति उत्साही वकील तर आहेच आहे. कार्तिकी मॅडम हे पाहिजे का, कार्तिकी मॅडम ते पाहिजे का, कसं आहे आता कार्तिकी मॅडम, सगळं बरं आहे ना कार्तिकी मॅडम? मला तर काही कळतच नाही. हे दोघे बहीण भाऊ यांना ना समाजसेवा करण्याची खूप जास्त हौस आहे. म्हणजे आपल्या लोकांना प्रॉब्लेम मध्ये टाकायचं आणि इतरांची मदत करत बसायची, जगभरातल्या सगळ्या लोकांची. आणि जगातले सगळे गरजू बिचारे ज्यांना खूप मदतीची गरज आहे असे लोक यांनाच भेटतात. आम्हाला बरे भेटत नाहीत. काय डन. सगळे फॉर्म अटॅच करून झालेत आणि सगळ्या ऑर्गनायझर्सना मेल पण गेलेत. म्हणजे सगळ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लिटेड. वा, म्हणजे मला करायला काय उरलंच नाहीये. असं कसं ठेवलंय ना. काय आराम करायचा तुम्ही. बाबा मी खरंच तुमचा बिझनेस जॉईन करू का? अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल बेटा. आई आली. काय तुम्ही किती वाजलेत गप्पा मारत बसलात? मयू जा बाहेर गाद्या पण. कशी काय करते, आम्ही बोलतोय ना जरा. अगं हळू, आजोबा झोपलेत ना, किती मोठ्याने बोलते. जा. गुड नाईट. माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे तिला. केवढी मदत केली मला तिने. एकदम मिनी अश्विनी आहे, मिनी अश्विनी. तुमचं चिडवून झालं असेल तर गोळ्या देऊ. आपली मयुरी आता पहिल्यासारखी वागते. पण सगळे एकत्र आलो, छान वाटते. हो ना, सगळं कसं हळूहळू मार्गी लागतंय. बस फक्त ना कार्तिकीच्या केसचा निकाल काहीतरी चांगला लागला पाहिजे. जगतजननी अश्विनी मॅडम, साष्टांग नमस्कार तुम्हाला. अशी एक रात्र एक दिवस गेलाय का जेव्हा तू कोणाचाही विचार न करता, कोणाचं टेन्शन न घेता झोपलीये शांतपणे? हा, सतत टेन्शन घेत राहायचं. झोप ना शांतपणे, होईल तिचंही नीट सगळं. तुम्ही आता झोपा.
तेच बोलतील. हळू. चला आता उजवा पाय पुढे टाक. हा आता डावा, परत उजवा. हा अहो, काकू काय चाललंय तुमचं? मला ना 2च पाय आहेत. आणि एका पायानंतर दुसरा पाय टाकायचं हे माहिती हो मला. हो ग बाई, पण मी तुला शिकवायला आली आहे ना चालणं, मग नीट नको का शिकवायला? हो काकू, मला आत्ता जरी चालता येत नसलं ना तरी मी चालायचं कसं हे विसरलेले नाहीये. अरे तुम्ही चालायची प्रॅक्टिस करताय की नुसतंच गप्पा मारताय दोघी? दोन्ही एकत्र करतो. बस झालं काकू, ती दमली असेल आणि सकाळपासून तिने नाश्ता सुद्धा केलेला नाहीये. चल नाश्त्याला. काकू तुम्ही पण या ना. नाही नको, मलाही सगळा स्वयंपाक करायचा आहे बाकी. अगं अश्विनी, मी काय म्हणते, हिला घरातल्या घरात चालायची प्रॅक्टिस आता बास झाली. आपण हिला ना बाहेर घेऊन जाऊया, म्हणजे कसं प्रॅक्टिस पण नीट होईल आणि तिला अजून चालण्याचं हुरूप येईल ना, आणि बाहेरची ताजी हवाही मिळेल, म्हणजे कसं लवकर रिकवर सुद्धा होईल ना ती. अगदी माझ्या मनातलं बोललात बघा. मी पण हाच विचार करत होते. आज संध्याकाळी हिला फिजिओथेरपीला घेऊन जाणार आहे ना, तिथनं मी बागेत जाईन आणि देवळात सुद्धा जाऊन येईन, म्हणजे तिला फ्रेश वाटेल. चालेल ना कार्तिकी? हो चालेल. काकू येते मी. चल चल लवकर चल. चल. अरे वा, बस मी तुझ्यासाठी ना नाश्ता घेऊन येते. हा हे ठेवू बाजूला? हो चालेल. अरे आई, तुम्ही कशाला आणलं? मी येतच होते. अगं तुझी घाई होतीये ना म्हणून आण. भरवू का तुला? काय ग, एवढं कसं काय पित्त झालं तुला? सकाळपासून ही 3री उलटी आहे तुझी. हा प्रश्न मी तुला विचारायला पाहिजे ना आई. तू काय टाकलं होतंस त्या थालपिठामध्ये एवढं? एकतर एवढं जळजळीत आणि तिखट झालं होतं, मला नाही सहन झालं यार. बाकी सगळ्यांनी खाल्लं, त्यांना काही नाही झालं, तुलाच होतंय. हे बघ, रात्रीपासून पोट रिकामी आहे. अजून काय व्हायच्या आत नाश्ता करून घे. नाही नकोय मला, माझी काही खायची इच्छाच होत नाहीये. अहो शिल्पीताई, हे बघा पावसाळ्याचे दिवस आहेत, त्याच्यामुळे ना हे असे इन्फेक्शन्स होत असतात. तुम्ही असं अंगावरती काढण्यापेक्षा ना डॉक्टरकडे का नाही जाऊन येत? तुला सल्ला कोणी विचारलाय? इथे ना फुकटचे सल्ले देणारे मेंबर्सच खूप वाढायला लागलेत. ते मला पंकजच्या विरोधात केस फाईल झाली आहे आणि त्याला नोटीस सुद्धा पाठवली आहे. आता तो काय रिस्पॉन्स देतो त्याची वाट बघायची. कार्तिकी मॅडम, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तोंड गोड करा. गुलाबजाम आणले. माझ्या प्रोफेशनमुळे आजवर मी अनेक स्त्रियांच्या व्यथा ऐकल्यात. आपण इमेजिन सुद्धा करू शकत नाही इतकं प्रत्येकीने सहन केलेलं असतं. पण परवा कार्तिकी मॅडमची गुलाबजामची गोष्ट ऐकली आणि मला रात्री झोप नाही लागली. म्हणून हे गुलाबजाम आणले. तुम्हाला आवडतील ताई. कार्तिकीसाठी आणलेत ना? अगं नाही, सगळ्यांसाठी आणलेत. थँक्यू. हां हो, थँक्यू काय. कार्तिकी मॅडम, आपण माणुसकीच्या नात्याने एकमेकांच्या संपर्कात आलोय. त्याला उगाच थँक्यू आणि सॉरी बोलून फॉर्मल स्वरूप देऊ नका. आणि हे गुलाबजाम मी एका सच्च्या आणि चांगल्या मुलीसाठी आणलेत, माझ्या क्लायंटसाठी नाही. पहिलं तुझ्यासाठी घे. आई, अरे उभं राहून का खातोय? जाऊन बस. हो. आई, मी चेंज करून ना पार्लरला जाईन.
आणि कार्तिकी, संध्याकाळी मी पार्लरमधनं लवकर येते, आपल्याला फिजिओथेरपीसाठी जायचे. म्हणजे तुम्ही ऑटोने जाणार? हो का? नाही, माझंही संध्याकाळी लवकर काम होईल, मी तुम्हाला ड्रॉप करतो. अरे वा, हे तर बरंच झालं. पण मी एक काम करते, पार्लरमधनं निघाल्यावर मी तुला फोन करेन. ठीक. चल मी निघते. काही टेस्ट लिहून देते, करून घ्या. ठीक आहे, पण कसली टेस्ट आहे ही? ब्लड टेस्ट आहे. प्रेग्नन्सी आहे का बघूया. आय मीन रूल आउट करूया.